सन्मान करतो ॲडव्होकेट चंद्रशेखर गांधी साहेब आणि सन्माननीय आनंद दरकर साहेब, अभयजी राणे साहेब, संदीपजी सावंत साहेब, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे येऊन सन्मान करावा। त्याचप्रमाणे निलेशजी साळुंके साहेब, आपणासही विनंती पुढे यायचं आहे। या गांधी साहब, इस कबड्डी प्रतियोगिता की खास बात यह है श्री सुनील भाऊ राउत जी इतने सज्जनता के प्रतीक हैं कि हम सब लोग बहुत ही प्रसन्न हैं उनको देख के। और संतोष भाई, सच में देखा जाए तो हम लोग बहुत ही कंधे पे हाथ रख के अपना बनाना, यही सब रिजल्ट में सब परिवर्तित हो जाता है। और गांधी साहब, आपको देख के भी हमें खुशी होती है गांधी साहब। और सच में देखा जाए भाऊ को हम लोग बहुत देर से संपर्क में आए हैं और हम सब लोग सौभाग्यशाली हैं। इतना जेंटलमैन एमएलए मिलना आज के तारीख में बिरलों का काम है, बहुत ही सौभाग्य का काम है। और वैसे ही सौभाग्यशाली हम लोग हैं। ये भाऊ का प्यार है। यानंतर आनंद दरकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। आनंद दरकर जी, सचमुच बहुत अच्छा लगता है सब लोग एक साथ यहाँ पे इतने अच्छी भावना के साथ मंच पे उपस्थित हो जाते हैं। और देखा जाए तो हमारे एमएलए श्री सुनील भाऊ राउत साहब एक सच्चे वॉलंटियर जैसे ही लगते हैं। इस साथियों से कहते हैं कि आप सम्मान करो, मैं तो आपके साथ। संतोष भाई, पहिली भेट आमची जेव्हा त्यांच्या शाखेमध्ये झाली तर एकाने आम्हाला सांगितलं की भाऊ नाश्ता करतात। आम्ही नाश्ता करताना बघतो तर कुठे भेळपुरीवाल्याकडे भाऊ रोडवरती पाणीपुरी खात होते। आम्ही बोला असे आमदार तर आम्हाला भेटले पाहिजे। लोकांमधला आमदार म्हणजे आमचे सुनील भाऊ। वाले इथं फायनल मारली। तुमचा सरपंच कातला तापत नाही। महिला विभाग खेळण्यासाठी दुसरा पुकार शिवशक्ती महिला मुंबई शहर पतंगराव कदम पुणे। शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर पतंगराव कदम पुणे आपला खेळण्याचा दुसरा पुकार।
कर्नाळा स्पोर्ट्स क्लब संघ प्रतिनिधी व्यवस्थापक व्यासपीठाशी संपर्क साधा. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी रायगड, आपण या ठिकाणी असाल व्यासपीठाशी संपर्क साधा. या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या समोर जेवढे मंडळी उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्यायचे. जो मेरे भाई वहां पर बैरिकेड्स के यहाँ पर खड़े हैं उनसे रिक्वेस्ट है कि जरा बैठ जाइए. सगळ्यांनी प्रवेशद्वाराच्या समोर जेवढे उभे आहेत त्यांना विनंती, पाठीमागून सामना दिसत नाहीये, सगळे बसून घ्या. जो भी बैरिकेड्स के यहाँ पर खड़े हैं सब लोग पीछे बैठ जाइए. हाँ यशवंत काका, सगळ्यांना पाठीमागे पाठवा. पीछे से सब लोग देख रहे हैं, मैच का आनंद उठा रहे हैं. बॅरिकेडला पकडून कोणी उभं राहू नका ही विनंती आहे, कारण तिथे फक्त आणि फक्त आमचे खेळाडू बसणार आहेत याची सगळ्यांनी लक्ष खात्रीलायकपणे या ठिकाणी. नामांकित असे 15 संघ व्यावसायिक गटातले, ज्याच्यामध्ये अनेक प्रो कबड्डीपटूंचा सहभाग आहे आणि महिलांमध्ये महाराष्ट्रातील नामांकित 15 संघ. उद्या होणार बाद फेरीतले उपउपांत्य फेरीचे सामने आणि 21 तारखेला होणार सेमीफायनल्स आणि फायनल आणि होणार पारितोषिक वितरण समारंभ. अभयजी राणे सर आणि सचिन सरांना दोघांनाही विनंती करतो, आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आनंद शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण त्यांचा सन्मान करतोय. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आनंद शिंदे अर्थात आमचे कबड्डीपटू या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डीपटू राहिले, त्यांचे या ठिकाणी सन्मान करतोय सचिन सरांच्या आणि अभय राणे सरांच्या हस्ते. आपले मनपूर्वक स्वागत. राणा सर तुम्ही बोलू ना. धन्यवाद सर, आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आनंद सर. संघांच्या व्यवस्थापकांच्या माहितीसाठी उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस राहील. बाद पद्धतीचे सामने उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. उद्या संध्याकाळी आपण बरोबर 4 वाजता इथे उपस्थित व्हायचं. 5 वाजता आपण फर्स्ट रेड सुरू करणार आहोत. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की बरोबर 5 वाजता प्री क्वार्टर फायनल पुरुष आणि महिला विभागाची आपण पहिली चढाई सुरू करणार आहोत, जी उद्या बरोबर 5 वाजता. संबंधित संघाने बरोबर 4 वाजता या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि गिरीश पवारजी, तुमच्या भन्नाट टीमला मी सांगणार की आपल्याला मैदान बरोबर 4 वाजता रेडी करून ठेवायचं आहे. आजच्या सारखंच टागोरनगर मित्रमंडळाचे समस्त पदाधिकारी अभिनंदनाचे पात्र आहेत. तुमची संस्था मोठी आणि तुमचं मन सुद्धा मोठं आहे, म्हणून या स्पर्धेला तुम्ही तुमचे सर्व व्हॉलंटियर्स आपण पाठवलेल्या क्रीडांवरती काम करण्यासाठी. अगदी किचकट समिती असते,
क्रीडांगण समिती त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते. टुर्नामेंटचं बेस्ट बघायचं असेल तर क्रीडांगण समितीचं काम बघायचं, टुर्नामेंटमध्ये काही चांगलं बघायचं असेल तर क्रीडांगण समितीचं काम बघायचं. आणि धन्यवाद सर्व मुलांना ज्यांनी भन्नाट काम केलेलं आहे. स्पर्धेचे सर्व सामनाधिकारी बरोबर आहे का तो फाईट पाहिजे रे. शिवसेना पक्षाचे सर्व उपशाखा प्रमुख यांचं सुद्धा योगदान ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं ठरलेलं आहे.
मी सर्व उपशाखा प्रमुखांचे सुद्धा शिवशक्ती डॉक्टर पतंगराव कदम, शिवशक्ती डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे. ठाण्यातला किती दिवस होता काय माहिती? शिवशक्ती महिला संघ पतंगराव कदम या सामन्याकरता सामनाधिकारी सरपंच समीर पवार, पंच शैलेश नाईक, संतोष भारती, गुणलेखक माधवी कदम, सहाय्यक गुणलेखक प्रियंका गुरव, प्रदीप माने, तिसरी चढाई चित्रा संधू, बदर राजकारण शेलार.